सर ह्यालाच जोडून मी एक प्रश्न विचारीन की हा तर एक फिजिकल ॲस्पेक्ट झाला की बसताना मणक्यावरती ताण येतो आणि त्यामुळे अलाइनमेंट बिघडते आणि त्या सगळ्या गोष्टी होतात. पण याचा आपल्या मेंटल हेल्थशी पण काही संबंध आहे का? की मोस्टली हे जे आपले सगळे स्नायू असतात किंवा हा जो रिजन आहे पाठीचा स्पेशली जिकडे आपली बॅकबोन इन्व्हॉल्ड आहे, नर्वस सिस्टम, स्पायनल कॉर्ड इन्व्हॉल्ड आहे, तर स्ट्रेसमुळे सुद्धा तिथे ताण येऊ शकतो का? हे बघा, आपले बरेचसे मसल ट्रेस इंड्यूस असतात. हं. म्हणजे तुम्हाला माहीत नसेल, पण कदाचित मी सांगतो. ज्यांना खूप बर्डन असतं घरातून, खूप प्रेशराईज केलं जातं, त्यांचे स्केलेटल मसल आपोआप टाईट होतात. ज्यांना खूप सॉरो असतं, दुःख असतं, म्हणजे त्यांच्या एक्झॅक्टली. पाठीच्या मधल्या भागात दुखतं, स्कॅप्युलाच्या इनर साईडला, तो येस. रुंबाइड टाईट होतो. आणि ज्यांना कर्जाचं ओझं म्हणा, सगळ्या फॅमिलीचं ओझं घेऊन चालतो, त्याचा ट्रॅपेजियस टाईट होतो. असं आहे एकंदरीत. आणि हे बघा, फिजिकल हेल्थ जर चांगलं नसेल तर मेंटल बर्डन असणारच. मेंटल पीस नंतर बिघडतो, आधी फिजिकल हेल्थ. त्याच्यामुळेच म्हणतो फिजिकल हेल्थ वेल्थपेक्षा हेल्थ आधी त्याच्यासाठी महत्त्वाचं. आणि बरोबर. फिजिकल हेल्थ वेलबिईंग असलं का तुमची मेंटल अवस्था पण चांगली राहणार. बरोबर. ते आणि आय थिंक इट गोज हँड इन हँड. ते हां, एकत्र. येस, एका येस. मिनिटाला इंटरकनेक्टेड आहे. बरोबर. आणि जर आता क्रॅनिओ ऑस्टिओपॅथी हा मोठा पार्ट आहे, येस. जसा कायरोप्रॅक्टिक आहे. आमच्या त्याला CST म्हणतात. हं. ब्रेनवरच्या ज्या रिदम असतात त्या तुम्ही सावकाशपणे त्यांना फील करणं आणि त्याच्याद्वारे पेशंटला पूर्ण बॉडीला हिलिंग देणं. फक्त डोक्याला हात लावून बसण्याची जी ट्रीटमेंट आहे त्याच्यासाठी फॉरेनमध्ये 4.5 वर्षाचा सिलॅबस आहे. त्याला क्रॅनिओ ऑस्टिओपॅथी म्हणतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी आता डॉक्टरच्या तुम्ही सांगितल्यात खरं तर, त्या सर्वसामान्य लोकांच्या लक्षात येत नाहीत रोजच्या आपल्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये, की हे डोकं का दुखत असेल? चक्कर का येतेय? लाईट बरोबर. हेडेडनेस का आहे? बरोबर आहे. माझे खांदे जड का वाटतायत? अगदी. तर नॉर्मली आपण काय असं म्हणतो, पेन किलर घ्या, सोडून द्या, ठीक होईल. अरे झोपेत झालं असेल, चुकीची झोपली असशील. सो ह्या खूप मिसकन्सेप्शन्स आहेत. हो. आणि मला असं वाटतं की आत्ता कायरोप्रॅक्टिस जितकं भारतात हळूहळू प्रचलित होतंय आणि बरोबर आहे. त्याच्याविषयीचा एक विश्वास लोकांना वाटू लागलाय.